क्रांती दिन आणि युवक काँग्रेसचा स्थापना दिवस 9 ऑगस्टला एकाच दिवशी येतो। 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून युवकांचं योगदान या भारताच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत भारताच्या एकूण एक गोष्टींमध्ये आपल्याला लाभलेला आहे। पण त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे 1947 पासून 1960 सालापर्यंत युवक काँग्रेस हे काँग्रेसच्या जोडीला फक्त युवकांना घेऊन काँग्रेस काम करायची। पण 1960 साली आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी होत्या, त्यांनी युवक काँग्रेसला एक विशेष महत्त्व देऊन एक फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून काँग्रेस पक्षाचा एक भाग म्हणून 1960 साली त्याची स्थापना झाली। 1960 सालापासून आजपर्यंत अनेक युवक काँग्रेसमध्ये मोठे मोठे पदाधिकारी होऊन गेले। त्याचंच एक उदाहरण म्हणजे 1970 साली संजय गांधीजी म्हणजे राजीव गांधींचे मोठे भाऊ, ते याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक उपक्रम घेतले। त्याच्यातले महत्त्वाचे उपक्रम म्हणजे संजय गांधींनी घेतलेले ज्याचा आजपर्यंत प्रत्येक पिढीला आणि भविष्यात होणाऱ्या पिढीला फायदा होतो ते म्हणजे फॅमिली प्लॅनिंग। त्याच्यानंतर डवरी म्हणजे जो हुंडा घेतला जातो त्या हुंडाला विरोध करायला युवक काँग्रेसने 1970 साली संजय गांधींच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली। आणि जे आपण झाडे लावा, वृक्ष लावा, ट्री प्लांटेशन हे जे प्रोग्राम घेतो हे 3 विशेष प्रोग्राम संजय गांधींनी सुरुवात केले होते युवक काँग्रेसच्या माध्यमातून। त्याच्यानंतर अपघाती त्यांचं निधन झालं। त्याच्यानंतर राजीव गांधी साहेबांनी युवक काँग्रेसची धुरा सांभाळली। ते सांभाळताना ते 1984 साली पंतप्रधान झाले तेव्हा युवकांना महत्त्वाचं स्थान द्यायचं काम राजीवजींनी युवकांना 18 वर्षी मतदानाचा हक्क दिला आणि तो चालू केला। आज काँग्रेस पक्षाने इंदिराजी असतील, संजयजी असतील, राजीव गांधीजी असतील यांनी युवकांना कायम सन्मान देऊन एक सगळ्यांच्या जोडीला उभं करून देश पुढे न्यायचं काम केलं आहे। तेच आपल्या राहुलजी गांधींनी 2007 साली जेव्हा ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाले तेव्हा त्यांनीसुद्धा युवक काँग्रेस आणि NSUIचं प्रभारी पद स्वीकारून युवक काँग्रेसची जबाबदारी घेतली। आणि आता जी युवक काँग्रेस आपली चाललेली आहे ती त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे। आणि आपल्या सगळ्यांना आता जे आपल्या महाराष्ट्रातले राजीव सातव म्हणून खासदार म्हणून जे निवडून गेले हे आपल्याला अध्यक्षाच्या रूपात आता 2010 पासून आज 2014 पर्यंत लाभलेले आहेत। तर अशा पद्धतीने युवक काँग्रेसमध्ये भरपूरसे लोक आले, पदाधिकारी आले, मोठ्या मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोचले। पण युवक काँग्रेस युवकांशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या वसईत जे आपलं नेतृत्व आहे, मायकर साहेब असतील, प्रकाश पाटील असतील, आमच्या सोपारामध्ये संतोष आहेत, या सगळ्यांनी युवक काँग्रेसनी या सगळ्यांच्या मागे राहून पक्ष संघटनेचं काम जास्तीत जास्त केलं पाहिजे। पक्ष वाढला तर आपल्या सगळ्यांचं महत्त्व वाढणार आहे। आपले सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी कुलदीप आहे, रतन तिवारी आहे, सगळे लोक चांगलं काम करतातच। असंच आज या 9 ऑगस्ट 2014 पासून आपण पुढेही भविष्यात चांगलं काम करू। आमचे एक अध्यक्ष बोईसरचे पण आलेले आहेत संदीप सोनोजिया, तेही आपल्या सगळ्यांना भविष्यात मदत करू शकतील। तर सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून युवक काँग्रेसचं काम यापुढे भविष्यात करायचं आहे। आपण सगळेजण इकडे आलात त्याच्यासाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।